काँग्रेस बिन काय चालत नाही तर कोण पक्ष बिक्ष कोण बघत नाही. कोण नोटा देईल त्याला शिक्का. उमेदवाराला बघून मतदान करणार, नेत्याला बघून करणार. नेत्याला बघून रोड झाले, पाणी जोड झाले, सगळं चांगलं. काय सांगाल मग विकास कामं वगैरे सगळी कुणाच्या माध्यमातून इथे झाले? येड्रावकरच्या माध्यमातून झालेला आहे. शिरोळ तालुक्यात भरपूर कामं केल्या. ते येड्रावकर गट, शिंदे गट आणि भाजप यांचं चांगलं काम आहे तिकडं. काँग्रेस सीट येईल असं वाटतंय. 10 कोटीचं कामं झालं गावात आणि कामं केल्या येड्रावकर साहेबांनी. पारडं कुठल्या पक्षात जड वाटते? येड्रावकर साहेब. त्या उमेदवारांना बघून मतदान करणार का येड्रावकरांना? येड्रावकर बघूनच मतदान होणार. मग आम्ही तर मतदान येड्रावकर गट, शिंदे गटकडे बघून आम्ही करणार. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, के न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषदेची आता रणधुमाळी तापत चाललेली आहे. अर्ज भरायची मुदत संपली, आज छाननी झाली आणि इथून पुढे आता 27 तारखेपर्यंत माघार असणार आहे. आणि शिरोळ तालुक्यात एकत्रित पाहायला गेलं तर ही जिल्हा परिषदेची निवडणूक आहे ती प्रामुख्याने तिरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. एकीकडं महाविकास आघाडी तर दुसरीकडं राष्ट्रीय शाहू विकास आघाडी आणि एकीकडं भाजप अशी प्रामुख्याने तिरंगी लढत होणार असली तरी अपक्ष सुद्धा या रिंगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळं ही शिरोळ तालुक्यातली जिल्हा परिषदेची नेमकी लढत कशी होणार, पंचायत समितीची लढत कशी होणार हे जाणून घेण्यासाठी मी सध्या उभा आहे दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमळवाड या गावामध्ये. आज आपण इथल्या नागरिकांची संवाद साधूया, चर्चा करूया. काय त्यांच्या मनामधल्या नेमक्या अपेक्षा, ही लढत कशी होणार आहे, कुठल्या गटाचं पारडं इथं जवळ आहे, या गावातली विकास कामं कशी आहेत, एकूण मतदारसंघातली विकास कामं कशी आहेत, इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मामा नमस्कार. चहा पाणी आवरलं नाही? आवरलंय. आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषदेची इकडं दानोळी मतदारसंघात काय चित्र आहे आता? दानोळी मतदारसंघ काँग्रेस सीट येईल असं वाटतंय. का बरं? काँग्रेस बाकी काय आम्हाला पसंत नाही पक्ष. त्यांच्यात लाताडी भांडण तिकडं होतंय. ते आपलं काँग्रेसच बरं म्हणून आम्ही काँग्रेस करतो. तर कोणाकोणामध्ये ही लढत होणार आहे? विरोधात कोण कोण असणार आहेत? दानोळीचे कांबळे आहेत काँग्रेसचे आणि दुसरं अजून काही उमेदवार माहिती नाही. बघूया काय होतंय. उमेदवार हे झाल्याशिवाय काय, उमेदवार उभा झाल्याशिवाय काय उपयोग होत नव्हते. कोण कोण उभं राहिले काय माहिती नाही. अर्ज भरायची मुदत संपल्या काल. काय आम्हाला काय कल्पनाच नाही. आम्ही तिकडे काय लक्षच दिलं नाही. तर ते आता नंतर आणि 4 दिवसानं त्यांचं हे आलं नंतर समजलं. या मतदारसंघावर कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? ते काय मी टाकला नाही तिकडे आहे. मामा नमस्कार. चहा पाणी आवडलं काय? आवडलं. आता निवडणुका लागल्यात, काय लक्ष आहे नाही निवडणुकीकडे? काय आता कशी लढत होणार तुमच्या मतदारसंघात? कुठल्या गटामध्ये लढत असणार आहे? काँग्रेस जोडणी आहे. काँग्रेस कोण कोण असणार विरोधामध्ये? नाही कोण उमेदवार कोण कोण आहेत? मी तेवढं काम दिलं. काय विकास कामातली काय सांगाल, कसे आहेत? काय विकास करणार, काय शेती धंदा करणार, काय माहित असं गावात. कसा पाहिजे मग तुम्हाला निवडून येणारा सदस्य कसा पाहिजे जिल्हा परिषदेला? कार्यकर्ता चांगला असं गावची कामं करणारा पाहिजे. काय आता मग आता जे उमेदवार उभे राहिले त्याच्यामध्ये असा कोण आहे? अजून नाव काय माहित नाही. नावं डिक्लेअर व्हायला पाहिजे. अजून माहित नाही. काय आता पारडं इथं कुणाचं जड आहे? कुठल्या गटाचं पारडं, पक्षाचं पारडं जड आहे? इथलं पारडं अजून आम्हाला काय कळलं नाही. आता सुरुवात झालंय आणि काय जे होईल ते चर्चा सांगतो मागणं सांगता. बरं, तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुका बऱ्याच वर्षातून होत आहेत. 9-10 वर्ष झाले आता निवडणूक होऊन. त्यानंतर निवडणूक लागलेली आहे. कसा पाहिजे निवडून येणारा सदस्य? जरा काम करणारा, चांगला हे करणारा, माणसात हे असणारा असला माणूस पाहिजे. असला माणूस पाहिजे. लोक आता काम बघून मतदान करणार का पक्ष बघून करणार का आणि काय बघणार? पैसे आता नुसतं पैशाच जोरावर आहे बघा. कोण पक्ष बिक्ष कोण बघत नाही. कोण नोटा देईल त्याला शिक्का, असं लोकांचं मत आहे. तुमचं काय मत आहे? आमचं मत काय, आम्ही पुन्हा 2 मत. माणूस चांगला असेल त्याला देऊ. या भागातली विकास कामं कशी आहेत? चांगले झाले. चांगलं काय सांगाल मग विकास कामं वगैरे सगळी कोणाच्या माध्यमातून इथे झाले? येड्रावकरच्या माध्यमातून झालेलं आहे. येड्रावकर. आता काय आहे इकडे, आता या निवडणुकीत कुठला गट पक्ष बाजी मारला असं वाटते? ते अजून काय नाही हो. अजून काय चालू झाल्यावर बघूया. नमस्कार. काय मित्रमंडळी सगळे सर्कल बसले, चर्चा काय चालू आहे?
चर्चा काय चालू नाही अजून. हो इथे चालू चर्चा आता उद्या परवाची घेईल होणार होणार. काय आता कोण कोण उमेदवार राहिले तिकडे आता नाव कोणाकोणाचे आहेत आता? नावं कोणाची अजून घ्यायची झाली नाही तिकडं. अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे हा काय कोण कोण आहे निवडणुकीमध्ये उभे राहिले काय माहिती आहे की नाही? काय नाही बाबा, फक्त इथं एकाच झालाय यड्रावकर. काय म्हणला यड्रावकर काय झालंय म्हणजे आमच्या गावात शिस्त केलं. बर रोड झाल्या, पाणी पुरवठा झालं, सगळं केलं. मग आता काय वाटतं या निवडणुकीत निवडून येणारा सदस्य कसा पाहिजे? चांगला पाहिजे हे. चांगला पाहिजे मग चांगला बघून मतदान करणार का त्याचं काम बघणार पक्ष बघणार काय बघणार काम बघून पक्ष घ्यायचं. आणि आणि काय आणि काय नाही नुसतं कामावर देणार निवडून हो का आणि काय बघणार नाही ना नाही नाही. बर जिल्हा परिषद मतदारसंघात वातावरण चांगलं होता तापाला सुरुवात झालेली आहे आजच तापाला सुरू झालेला आहे एससी महिलेसाठी हा मतदारसंघ राखीव आहे काय सर्व निश्चित झालेला आहे कोथळीचे वायदंडे आहे आणि दानोळीचे एक लेडीज सीट आहे जिल्हा परिषदेला पंतप्रधान कोथळीची एक सीट आहे आता आजपासून उद्यापासून तापाला सुरू होणार प्रामुख्याने लढत कुठल्या गटामध्ये आणि पक्षामध्ये असेल प्रामुख्याने काय यड्रावकर गट एक काँग्रेस एक आणि स्वाभिमानी काय असं 2-3 गट आहेत त्याच्यात तयारी होणार मग एकंदरीत पारडं कुठल्या पक्षात जड वाढते यड्रावकर साहेब का बरं कामं झालं तो शिरोळ तालुक्यात आणि शिरोळ तालुक्यात भरपूर कामं केल्यात गावागावात आणि मळीचं रान रोड म्हणा सगळं कामं भरपूर केल्यात ते आता यड्रावकरांचा जिल्हा परिषद निवडणूक यड्रावकर आमदार केला आहेत किंवा आता यड्रावकरांना बघून मतदान करणार का शिट या उमेदवारांना बघून मतदान करणार काम बघून करणार यड्रावकर नाही कोण नेता आमदार असू दे किंवा खासदार असू दे काम कुठल्या गावात झालंय काम बघून करणार आता जे उमेदवार उभे राहिले त्यांची काय काम आहेत कवा आता चालू होणार निवडून आल्यावर अगोदर त्यांनीच केलं ना त्याच्या आधी मला सांगा आता उमेदवार आता हे संपर्क लोकांचा याच्यावर काय काय कोणाचं आता जे जिल्हा परिषद राहिले त्यांचा ते काम म्हणजे 25% असतंय आणि 75% आमदारांचं असते हो खासदार त्यांनी उभं केल्यात ना 25% त्यांचं हे असते आणि 75% त्यांचं सहवास असते माणसांचं इलेक्शन असते मला सांगा मग आता लोक उमेदवाराला बघून मतदान करणार नेत्याला बघून करणार नेत्याला बघून नेता उभा केलाय उभा कोण केलं नेता केला नेत्याला बघून करायचं उमेदवाराला का बघून नाही नेत्याकडे बघून करायला पाहिजे कारण नेता आमचं काम केलं ना सगळं विकास काम खरोखर आहे काय नुसतं कागदावर काय नुसतं दाखवलेलं रंगवलेले आहेत 90% झालेलं आहेत पाहिजे असलं तर तुम्हाला दाखवतो फिरून समस्या काहीच नाही काय नाही बौद्ध विहारचं पण झालंय आंबेडकरचं यांचं डालिंग देवळाचं बिरोबा मंदिरचं बौद्ध विहारचं सुद्धा झालंय तुम्हाला पाहिलं तर दाखवतो आम्ही गल्ली बोळात सुद्धा 1 नंबर केल्या गल्ली बोळात आम्हा दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघात लढत सुरू आहे जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे कुठल्या कुठल्या गटामध्ये प्रामुख्याने निवडणूक आहे संघटना राष्ट्र काँग्रेस आणि एक झाल्यात आपलं यड्रावकर गट एक आहे इथं यड्रावकर गटाला आम्ही कायम वाटत नाही आमच्या उमरवार गावात काय इथं अडचण नाही महाविकास आघाडीचे शाहू आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात आहे मग काय कुठल्या मुद्द्यावर या उमेदवारांना लोकांचं म्हणलं की आम्ही यड्रावकर गट कायम वाढू नये कुठल्या मुद्द्यावरती लोक त्या उमेदवाराला मतदान करतील इथं आम्हाला जवळजवळ 10 कोटीचं कामं झाल्या गावात त्या मुद्द्यावर आम्ही मतं मागतो लोकांकडे आणि कामं केल्यात यड्रावकर साहेबांनी पण यड्रावकर साहेबांनी कामं केलं तो जिल्हा परिषद उमेदवार आता वेगळे आहेत त्या उमेदवारांना बघून मतदान करणार का यड्रावकरांना यड्रावकर बघूनच मतदान होणार ते दगड असून दे दगडाला मतदान होणार त्या उमेदवाराचं काय चारित्र्य काम बिम काय बघितलं जाणार नाही काम त्यांनी चांगलं माणसाला बघूनच उमेदवार दिले हो म्हणून त्यांनी त्यांच्याकडे बघूनच मतदान होणार पण विरोधामध्ये सुद्धा आता महाविकास आघाडी किंवा आता भाजपाने आहे मग काय विरोध सुद्धा एवढा त्या मोठ्या प्रमाणामध्ये जर यड्रावकरांना असला तर टिकतील काय ते टिकणार की कसं काय बरं इथं कायम आम्ही वाजलोच आहे हो या गावात आमच्या वैयक्तिक उमेदवार वाढ यंदा टिकणार काय खरं टिकवणार की आम्ही काय अडचण नाही तर नमस्कार बोला निवांत बसलाय काय करायचं होता सकाळी अवताळा गेलतो वैरून आणलो निवांत झालं होता आता निवडणुका लागल्यात काय की नाही लक्ष हाय की बरं. हाय हाय काय दानोळ जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषदेला मागासवर्गीय महिला अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे बर कोण कोण आता उभं राहिले इकडे आता मतदारसंघात तेवढं आम्हाला तेवढं कळत नाही हो आम्ही शेतकरी मग आडायला माणसं आहे बरं. ते आम्हाला काय कळत नाही तेवढं होत का तरी तुम्हाला एवढं तर कळते कुठल्या गटाचं पक्षाचं पारडं इथं जोरात आहे काही नाही मी तर काही चौकशी करत नाही मी तसं काय मग निवडून तर द्यायला पाहिजे सदस्याला कोणाला तर जेवण मत द्यायचं आणि गप्पा खायचं नमस्कार नमस्कार काय काय चर्चा काय काय चालू आहेत काय चालू आहे जेवणा खाण्याचं गावाशेवाचं इकडे तिकडे जेवण कुठली निवडणुकीतली निवडणुकीची जेवण आम्ही जवळ बघत
आता मला सांगा, आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्यात हा? तुमचा दानोळी मतदारसंघ आहे हा? कसा पाहिजे इथून निवडून येणारा सदस्य? सगळे कुठे एकसारखेच आहे ते, कोण काय एक असे जाणार नाही. निवडणूक तर मतदान तर करायला पाहिजे, लोकशाही दिला अधिकार आहे हा? कुठल्या कुठल्या पक्षामध्ये गटात इथं निवडणूक होऊन राहत आहे? आता ते आम्हाला काय माहित नाही, कोण कुठं राहिलाय, कोण कुठं राहिलाय, कोण कुठं पक्षाचा आहे हे आम्हाला माहित नाही. आम्ही काय करणार आहे, आमचा हक काय म्हणतात, आम्ही कोणाला डोळे दाखवून आम्ही मतदान करणार आणि सोडून देणार. पारडं कुठल्या पक्षात जड असं वाटतं इथे? काय आम्ही ते पारडं बिरडं काय लक्ष देत नाही, कारण गावचा विकास नाही, काय नाही, कशाला पाहिजे. काय समस्या आहेत गावात मग मामा? कशा समस्या विचारायला समस्या घर तेवढं भरायचं तेवढंच माहित आहे, आणि बाकी काय माहित नाही, कोणाचं काय करायचं हे माहित नाही. केले कोणी आज तक काय कोणी काय केलं? नुसतं पैसे वाटायचं, मतदान घ्यायचं, निवडून आला की विषय संपला त्याचा. पैसे दिले नाही मी तुला, काम घेऊन जावा की, करतो की एवढंच बोलणार शब्द करतो, झाला की विषय संपला. गावात काही कामं झालं नाही. काय झालेलं दिसत तुम्हाला, काय झालेलं दिसत तुम्हाला दिसत तेवढंच की झालं तेवढंच मला. कसा पाहिजे आता निवडून येणारा सदस्य? लोक लोक आम्हाला त्याच्या घरात ते लोकांना जाऊन आम्ही आहे खाती भाजी मागायची तेवढं बाद झालं आपल्याला. निवडणूक लागल्यात, काय वातावरण आहे दानवे मतदारसंघात उमेदवार गावात? आता सध्या सांगतो म्हणजे यड्रावकर गट, शिंदे गट आणि भाजप यांचं चांगलं काम आहे तिकडं आपल्या उमरामध्ये. सगळ्यांच कामं चांगलं आहेत, रस्ते चांगले झाले आहेत, काय अडचण नाही. आता त्यांनी काँग्रेस बिग्रेसचा काही विषय नाही इकडं, सोपासाप झालाय. भाजप, शिंदे गट आणि यड्रावकर गट आम्ही आहे बघा, चांगली कामं केलेत त्यांनी. आता कोण कोण उमेदवार आहे इकडे? आता इथं वायदंडे, नितीन वायदंडेची फॅमिली असं राहिल्यात. मग आम्ही तर मतदान यड्रावकर गट, शिंदे गटकडे बघून आम्ही करणार. काय केलं त्यांनी तुम्ही त्यांना नाही, बघून? त्यांचं आहे की काम आहे की गावात बघा, रस्ते सगळे एक नंबर झाल्यात, काय सुद्धा अडचण नाहीत. कुठे बी जाऊ तुम्ही कॉन्क्रीट टाकून व्यवस्थित कावा नव्हतं तेव्हा सगळं केल्यात. आणि शिंदे गटकडे आम्ही आहे. पण सत्ता येऊन यड्रावकर केलं असं लोक म्हणतात. आता बाकीचे जे आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना पण सत्ता मिळाली, संधी मिळाली, करणार किती? काय कामच नाहीत ना, कामं कोण आहेत त्यांची बघा. तर ह्याने कसं सगळं केल्यात गावात बघा, कुठे बी चला तुम्ही, मी तुम्हाला नेतो, सगळे कॉन्क्रीट बिगून झाल्या, गटर व्यवस्थित आहेत, सगळी कामं ओके केल्यात. आता इथं भाजप आता यड्रावकर सोबत नाही की आता? काय शिंदे गट एकच आहेत हो त्याने, इथं एकच आहेत त्यांनी. बाकी आता काँग्रेस बिग्रेस काय चालत नाही, तर काँग्रेस नाही चालत, राष्ट्रवादी चालत नाही. काय बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद निवडणूक लागल्या आहेत, काय वातावरण मतदारसंघातलं गावातलं कसं आहे? बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी आहे. कोण कोण आता उभे राहिले आता उमेदवार? अजून काही माहिती नाही मला. माहित नाही अजून. काय कुठल्या गटाचं पारडं या तुमच्या गावात किंवा मतदारसंघात जवळ आहे? पार्टी लोक काय म्हणला? यड्रावकर काय विकास कामं या मतदारसंघातली कशी आहेत? चांगलं की बिलकुल. बर, यड्रावकर असं का म्हणलाय तुम्ही? यड्रावकरच आहे मग. का कर काम आहेत नाही त्यांची, काय कामं केलं? कामं रस्ते बिस्त सगळं आहेत, बर, रस्ते पाणी. पण आता यड्रावकरांची निवडणूक आमदारकीची आता जिल्हा परिषद लागले, आता जिल्हा परिषदेला त्या लोकांना ती व्यक्ती बघून मतदान करणार का यड्रावकर बघून मतदान करणार लोक? यड्रावकर बघून म्हणतात आणि आता राहिले उमेदवार बघणार नाहीत? काय बोलणार. चहा पाणी आवडलं काय? आवडली. आता निवडणूक लागला मतदारसंघात काय लक्ष आहे नाही तिकडे? लक्ष म्हणजे अजून कोण कोण उमेदवार फिक्स नाहीत. असं उद्या काय तर पेपर उठवणार, विचार चालू झाला नाही अजून? अजून प्रचार चालू नाही. बर, आणि इथं काय आता महाविकास आघाडी आणि यड्रावकर गट आणि महायुती असं तीन आहेत. तिन्ही आता हे निवडणूक उमेदवार उद्या जाहीर होणार, इथनं पुढे प्रचार चालू होणार. आता तिन्ही तुम्ही आता निवडणूक होणार म्हटला, महायुती, यड्रावकर गट, महाविकास आघाडी, या तिघांच्यात पारडं कोणाचं जवळ वाटते? वार्ड बघा महाविकास आघाडी जरूर. का हो? ते गेल्या वेळी इथं शेतकरी संघटनेची सीट आल्या गेल्या वेळी, त्यावेळी गणपत दादा, उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी मिळून पॅनेल झालाय. ती दानोळीची सीट काहीतरी उभा राहिल्या, ती गेलं असं आम्हाला वाटतंय. आता मतदान करताना लोक पक्ष बघणार, माणूस बघणार का काय बघणार, नेता बघणार? ते गाव पातळीवर नेता बघतात, त्या पद्धतीने मतदान होतं. काय नाही, काय नाही चाललंय निवांत. निवांत आहे. निवांत. निवडणुकीवर काय लक्ष नाही जिल्हा परिषद आता? आपलं काय नसते, आपण राजकारण नसते. बरेचसे बरेचसे लोक आहेत आता चालू आहेत. तरी पण आपलं मत हे पवित्र मोलाचं आहे. कसं पाहिजे आता निवडून येणारा सदस्य लोकप्रतिनिधी? चांगला पाहिजे, काम करणारा पाहिजे. आपापल्या गावात 5-7 गावात त्यांच्या गावात, त्या गावात चांगलं काम करणारं पाहिजे. आता कुठल्या कुठल्या गटामध्ये पक्षामध्ये निवडणूक होऊन राहिली मतदारसंघात? इकडं आता दानोळी मतदारसंघ आहे, बघू आता कोण कोण आता अर्ज भरले असतील
काय काय चाललंय बघूया. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे मतदारसंघावर? काय बीजेपी वालेच पैसे अडकाकडे ह्याच्याकडे त्याच्याकडे सगळेच पॉवरफुल झालेले आहेत. राजकीय नेते आता भक्कम झालेले आहेत. आणि ते बघू बीजेपी वाले त्याच्याकडे हात घालते त्यांनी होईल. आता या भागातली विकास कामं कशी आहेत, काय समस्या आहेत? चांगले आहेत नेत्यांचं जवळच गाव असल्यामुळे जयसिंगपूर शेजारी राजन पाटील आठवकरांचं लक्ष असतं इकडं. त्यांचं बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष ठेवतात. समाजकार्याला बारीक सारीक कामाला येऊन जातात, बघतात फिरतात, चांगलंच लक्ष देतात यड्रावकर साहेब. पण आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, मग जिल्हा परिषदेचा उमेदवार आता त्याला मतदान करताना लोक नेता बघणार का तो उमेदवार होणार? तसं उमेदवार पण बघायला पाहिजे होते. पूर्वीचे जे उमेदवार होते ते चांगले सत्यानं काम करणारे, एकनिष्ठ काम करणारे होते. पण आता वर्चस्व ज्यांचं आहे त्याच्याकडे त्या पक्षाकडे बरेचसे लोक वळतात. त्यांचा हात असला की लोक जनता त्यांच्या ऐकते त्यांच्याकडे जातात. दानोळी जिल्हा परिषद मतदारसंघातील उमरवाडा गावामध्ये आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप अर्ज भरलेल्या उमेदवारांची नावं जे आहेत ते अजून चर्चा फारशी या ठिकाणी होत नाही. तरी सुद्धा इथली विकास कामं ज्यांची चांगली, इथला संपर्क ज्यांचा चांगला, अशा पद्धतीने त्या लोकांना इथली जनता स्वीकारणार असल्याचं इथल्या नागरिकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. आणि इथं मग ही प्रामुख्यानं महाविकास आघाडी, राष्ट्रीय शाहविकास आघाडी यांच्यामध्ये अशी निवडणूक होत असताना एकंदरीत यापूर्वी झालेली विकास कामं, या विकास कामांच्या जोरावरती आणि उमेदवार बघून ही आम्ही त्या व्यक्तीला निवडणार असल्याचं इथल्या नागरिकांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन राहुलसह मी कुणाल, KK न्यूज, उमरवाड, शिरोळ.